त्या सेवेच्या बदल्यामध्ये ही सर्व मंडळी स्वयंस्फूर्तीने सामील झाले आहेत। याच्यामध्ये तुम्ही कोणालाही विचारू शकता, कारण या ठिकाणचे लोकप्रतिनिधी पाठे 2 वाजता 2:30 वाजता येतात आणि पाणी आलं का विचारतात, परंतु जनता जनार्दन आता सूद नाही, त्यांना बदल हवाय। आज जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे। नियमित पाणी पुरवठा रोज कमीत कमी सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्या महिन्यात आमचा प्रयत्न असेल की पाणी पुरवठा पाणी दिवसा यायला पाहिजे आणि रोज यायला पाहिजे। सध्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण आलेलो आहे पुण्यातल्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये, जिथं संदीप लोणकर जे आहेत ते उमेदवार आहेत। आपण त्यांच्या प्रचार रॅलीत आलेलो आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचं अख्खं पॅनल सुद्धा इथं आहे। सर असतील, या सर्वांशी आपण संवाद साधणार आहे। प्रचार रॅली जी आहे त्यांची आपण त्याच्यामध्ये आलोय, नेमका काय प्रतिसाद आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया। दादा, काय प्रतिसाद आहे सध्या आणि तुमच्या या पदयात्रेला मिळतोय? आज प्रचाराच्या 6व्या दिवशी आम्ही सर्व शिवसेनेचे उमेदवार, मी असेल स्वतः संदीप लोणकर, माझे खुल्या गटातील ओपन पुरुष निलेशदादा घुले, त्याचप्रमाणे आमच्या सीमाताई सुधीरांना घुले, राजश्रीताई विकीभाऊ घुले माने, हे सर्व उमेदवार आम्ही हे सर्व शिवसैनिकांसहित आणि या केशवनगर परिसरातील आमच्या विचाराचे आमचे सर्व सहकारी, या परिसरातील नागरिक, मतदार बंधू, हे सर्व मोठ्या प्रमाणावर या प्रचार रॅलीमध्ये आज आलेले आहेत। आपण पाहू शकता की सकाळी 10 वाजता सुरू झालेली ही प्रचार रॅली आज 2 वाजले आता जेवणाच्या सुट्टीला थांबणार आहे आणि अतिशय जबरदस्त असा प्रतिसाद मिळतोय। जसं जसे दिवस पुढे जात आहेत तसं नागरिकांचा प्रतिसाद वाढतोय आणि लोकांना प्रतीक्षा आहे की संदीप लोणकर असेल, निलेश घुले असेल, सीमाताई घुले असतील, राजश्रीताई माने असतील, ही सर्व मंडळी या परिसरातील समस्यांवर काम करणारी मंडळी आहेत। या सर्व मंडळींना आशीर्वाद देण्यासाठी हे सर्व मतदार बंधू लाडकी बहीण योजनेचे जे शिल्पकार आहेत त्यांना एकनाथ शिंदे जे आहेत, आज त्यांच्या पक्षात तुम्ही निवडणूक लढवतायत, काय लाडक्या बहिणींचा तुम्हाला प्रतिसाद? लाडक्या बहिणींचा आहे, आपण पाहू शकता याच्यामध्ये बहुतांशी लाडक्या बहिणींचा समावेश आहे। लाडक्या बहिणींचा प्रतिसाद आहे। मी सांगत होतो त्याप्रमाणे समस्यांवर काम करणारी आणि लोकांचा विश्वास संपादन केलेली ही सर्व उमेदवार आहेत। या परिसरातील ज्या समस्या आहेत, पाण्याची समस्या, रात्री अपरात्री पाणी येतं, त्याप्रमाणे इथं वाहतूक समस्या आहे। काही उमेदवारांनी असेल किंवा काही नेते मंडळींनी त्या ठिकाणी रस्ते अडवून ठेवलेले आहेत। अतिशय भीषण परिस्थिती या परिसरातील आहे आणि या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी येत्या 15 तारखेला ही सर्व मंडळी आम्हाला मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून देणार आहेत। या उमेदवार म्हणून ज्यावेळेस तुम्ही मतदारांमध्ये जातायत, नेमकं काय तुमचं विकासाचं विजन त्यांना सांगताय तुम्ही? विजन काय आहे तुमचं त्यांच्याकडून मतदान आव्हान करता? आमच्याकडे विजन म्हणजे या गावचा केशवनगर आणि 17.5 नळीचा डीपी प्रस्तावित आहे। हा डीपी होत असताना या ठिकाणी कमीत कमी रस्त्याच्या लगत असणाऱ्या दुकानदार असतील किंवा घरं असतील ते कशा पद्धतीने कमीत कमी बाधित होतील, परंतु त्याच वेळेला 18 मीटरचा रस्ता होणं, या परिसरामध्ये पाणी जे दिवसाड येतं, अनियमित येतं, वेळी अवेळी येतं, त्या सर्व पाणी पुरवठा येणाऱ्या 2-3 महिन्याच्या काळामध्ये आमचा सुरळीत करणे, त्याचप्रमाणे ड्रेनेजची राहिलेली कामं पूर्ण करणे, तसेच स्ट्रीट लाईटची कामं असतील ही सर्व कामे पूर्ण करणे आणि महानगरपालिका म्हणून ज्या सुविधा देण्यात येतात, शाळा असतील, क्रीडांगण असेल, त्याचप्रमाणे दवाखाने असतील, अग्निशमन दल असेल, भाजी मार्केट असेल, इतर काही ज्या महापालिका म्हणून सुविधा मिळतात त्या सगळ्या सुविधा या परिसरातील नागरिकांना मिळाल्या पाहिजेत। त्याच्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत आणि निवडून आल्याच्या नंतर सर्वात प्रथम आमच्या मूलभूत सुविधा आणि त्यानंतर महानगरपालिका म्हणून ज्या सुविधा देण्यात येतात त्या सर्व सुविधा पुरवण्यात आम्ही सर्व, मी, निलेश दादा, सीमाताई आणि राजश्रीताई। सर, तुमचं जे पॅनल आहे या पॅनलचं असं विशेष मानलं जातं, लोकांची गर्दी आपण पाहू शकतो, या गर्दीने हे पॅनल किती तगडं ठरू शकतं प्रतिस्पर्ध्यांच्या? लोकांचा विश्वास संपादन केलेली ही मंडळी आहे। निलेश दादांचे वडील मांजरी गावचे माजी जिल्हा परिषद सदस्य, मांजरी शेवाळवाडीचे, त्याचप्रमाणे सीमाताई विकीभाऊ मानेंच्या माध्यमातून अनेक विकास कामं शिवसेनेच्या माध्यमातून या मंडळींनी केली आहेत। मी ही गेली 20 वर्ष झाली सतत या परिसरातील नागरिकांची प्रामाणिकपणे, निष्ठेने प्रामाणिक सेवा करत आहे। त्या सेवेच्या बदल्यामध्ये ही सर्व मंडळी स्वयंस्फूर्तीने सामील झाले आहेत। याच्यामध्ये तुम्ही कोणालाही विचारू शकता, कुठलाही माणूस हा स्वतःच्या इच्छेने या रॅलीमध्ये समावेश झाला आहे। तहान नाही, भूक नाही, आज 2 वाजले तुम्ही बघू शकता,
तरी सुद्धा कुणी आता हुकाचूक करत नाही. सगळेजण प्रचारात जबरदस्त प्रचार करण्यामध्ये आणि लोकांशी संपर्क करण्यामध्ये हे तहानभूक हरून त्या ठिकाणी प्रचार करतात. निलेश दादा आपल्यासोबत आहे सध्याचे की या पॅनलचा एक भाग आहे. काय सांगाल, प्रचारात नागरिकांचा प्रतिसाद काय आहे? तुम्ही संदीप सरांसोबत सुद्धा एक उमेदवार म्हणून तुम्ही सोबत चालताय, काय भावना आहेत नेमक्या? आज केशवनगर परिसरामध्ये प्रचाराच्या निमित्तानं सर्व नागरिकांशी संवाद साधताना आज एक निदर्शनास येते की नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. कारण गेले अनेक वर्ष या भागाचे प्रतिनिधित्व भारतीय जनता पार्टीचे काही उमेदवार असतील, काही लोकप्रतिनिधी असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काही लोकप्रतिनिधी असतील, त्यांनी या भागाचं प्रतिनिधित्व केलं. परंतु प्रत्येक महिलेच्या मनामध्ये कुठं ना कुठंतरी एक भावना आहे की आमची कामं होत नाही. आज आता आपली बाईट चालू असताना मामी म्हणल्या आमच्या काही समस्या आहेत, परंतु मला चांगल्या पद्धतीने माहिती की समस्या काय आहेत. सगळ्यात महत्वाचा प्रश्न पाण्याचा आहे. कारण या परिसरामध्ये नागरिकांची, महिलांची झोप हरवलेली आहे. कारण या ठिकाणचे लोकप्रतिनिधी पाठे 2 वाजता 2:30 वाजता येतात आणि पाणी आलं का विचारतात. आमचं विजन सर्वात महत्वाचं असं आहे की येणाऱ्या काळामध्ये या परिसरामध्ये जी पाण्याची कमतरता आहे, 24/7 जी महानगरपालिकेची पाणी पुरवठा योजना या भागासाठी मंजूर झालेली आहे, त्या योजनेला खऱ्या अर्थानं एक वेगळी चांगल्या पद्धतीची दिशा देण्याचं काम करावं लागेल. कारण या परिसरामध्ये जर आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेलं आहे. या परिसरामध्ये पाण्याच्या साठवण टाक्या उभारण्याची नितांत गरज आहे. मला प्रश्न पडतो की जुने लोकप्रतिनिधी इतक्या वर्ष काय करत होते? कदाचित असा मनामध्ये असा एक विचार येतो की प्रत्येक वेळेस निवडणुकीला सामोरे जात असताना नागरिकांकडनं काहीतरी बाबा आपल्याला आश्वासन देण्यासाठी काहीतरी आपल्याकडं शब्द असले पाहिजेत. त्याचा शब्द साठा त्यांनी कदाचित साठवून ठेवला असावा. परंतु जनता जनार्दन आता सुज्ञ आहे, त्यांना बदल हवा आहे. आज जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे. जनतेला परिवर्तन पाहिजे. आज आपण पाहता की परिवर्तनाची लाट मोठ्या प्रमाणात या प्रभाग क्रमांक 15 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आज जर आपण पाहिलं केशवनगर परिसरामध्ये जर नवीन जो विकसित होत असलेला भाग आहे, त्या ठिकाणच्या नागरिकांना ट्रॅफिकची मोठी समस्या आहे. जुना जो केशवनगर आहे त्याही भागातल्या लोकांना ट्रॅफिकची मोठी समस्येला सामोरे जायला लागत आहे. त्यासाठी आपल्या शिवसेनेचे जे आमचे नेते आहेत, एकनाथजी शिंदे साहेब, ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. या भागाचं जे काय त्यांनी डीपी प्लॅन सादर केलेला आहे, त्या डीपी प्लॅन मध्ये सुनियोजित पद्धतीने त्यांनी संपूर्ण डीपी प्लॅनचा आराखडा आपल्या समोर सादर केलेला आहे. त्यामध्ये रस्ते आहेत, त्या ठिकाणी गार्डनची व्यवस्था आहे, प्लेग्राऊंड आहेत, स्कूल आहेत, हॉस्पिटल्स आहेत. ज्या काय मूलभूत सुविधा देण्याची गरज या प्रभागाला आवश्यक आहे, त्या सर्व सुविधा त्यांनी डीपी प्लॅन मध्ये आपल्याला त्या ठिकाणी दर्शवलेल्या आहेत. सर, मी संदीप सर तुम्हाला एकदा प्रश्न विचारतो पुन्हा की जर उमेदवार म्हणून तुम्ही आता जनतेसमोर जाता, ज्या जनतेनं तुमच्यावर विश्वास टाकला, निवडून आलात, पहिली समस्या किंवा पहिलं प्राधान्यानं तुम्ही काम करू इच्छिता ते काम कोणतं या लोकांसाठी? वाहतूक कोंडीच्या विषयामध्ये आम्ही सर्वात प्रथम काम करणार आहोत. पाणी पुरवठा सुरळीत, नियमित पाणी पुरवठा रोज कमीत कमी सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्या महिन्यात आमचा प्रयत्न असेल की पाणी पुरवठा, पाणी दिवसा यायला पाहिजे आणि रोज यायला पाहिजे. हे पहिल्या 2 महिन्याचं आमचं टार्गेट असणार. आणि पहिल्या 6 महिन्यात इथं जे आपण पाहताय की बॉटलनेकचा जो प्रश्न आहे, त्या रस्ता अरुंद रस्ता आहे आणि त्या ठिकाणी नागरिकांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिकला, वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं. तो वाहतूक कोंडीचा जो प्रश्न आहे, हा संपूर्ण रस्ता जशा पद्धतीनं महानगरपालिकेच्या नकाशामध्ये आहे किंवा वहिवाटीमध्ये जशा पद्धतीनं करायचा, तो 18 मीटरचा पूर्ण थ्रू आउट केशवनगरच्या शिवाजी महाराज चौकापासून झेड कॉर्नर नाही, मी तर म्हणेल की मांजरीच्या शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत हा रस्ता 18 मीटरचा पूर्ण करण्यावर सुरुवातीच्या काळामध्ये आमचा त्यामध्ये भर असतो. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही लेट्सअपशी संवाद साधल्याबद्दल. तर आपण प्रभाग क्रमांक 15 पुणे महानगरपालिका जो 17.5 नळी असेल, केशवनगर असेल, मुंडवा असेल, या भागात या सर्व लोकप्रतिनिधी म्हणून जे उमेदवार म्हणून जे लोकांसमोर चालले त्यांच्याशी संवाद साधलाय. त्यांनी कुठेतरी एक आश्वस्त केलंय की येणाऱ्या काळात आम्ही पहिले पाण्याचा प्रश्न असो किंवा ट्रॅफिकचा इथं प्रश्न असो तो आम्ही सोडवणार आहोत. याच प्रकारे आपण अजून रॅलीत जे आहेत, अजून जे उमेदवार आहेत वेगवेगळ्या पक्षाचे त्यांची कव्हर करणार आहोत. पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या
केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.